नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला शेवगा आणि मटारची भाजी कशी साधी सोपी बनवायची हे शिकवत आहे। माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत। त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकत आहे। याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल, हे साहित्य आहे, हे कोथिंबीर, हे शेवगा, हे मटार, हे उकडून घेतलेला टमाटा आणि हे कांद्याची पेस्ट आहे। याच्यामध्ये 2 मोठे कांदे, 4 लसूण पाकळ्या, थोडीशी जिरे, 2 मिरच्या, 1 इंच अद्रक, त्याच्यानंतर हा टमाटा। तर पहिला मसाला टाकत आहे। हा मसाला मी तयार करून घेतलेला आहे। आपल्याला चांगल्या प्रकारे आता भाजून घ्यायचं आहे। याच्यामध्ये जिरे, लसूण, अद्रक, मिरच्या आणि 2 मोठे कांदे असा हा मसाला तयार झाला आहे। त्याच्यात आपल्याला आता टमाटे प्युरी घालायची आहे। टमाटे प्युरी पण व्यवस्थित त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं। त्याला मेन गोष्ट पकवायचं आहे। जेवढं तुम्ही पकवताल खाली लागून द्यायचं नाही, व्यवस्थित पकवायचं। त्याच्यानंतर ना आपण याच्यात घालणार आहोत हळद, पाव चमचा हळद, घालणार आहोत गरम मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, त्याच्यानंतर आणखी थोडासा घालायचा। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण मिरची पावडर टाकत आहे, पूर्ण 1 चमचा मिरची पावडर। व्यवस्थित त्याला आपण हलवून घ्यायचं। आता आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये मीठ, चवीनुसार मीठ, जसं तुम्हाला मीठ पाहिजे तसं मीठ घालायचं आहे। हलवून घ्यायचं व्यवस्थित। आता आपला मसाला पकला आहे, व्यवस्थित झाले मसाला। आता त्याच्यामध्ये आपल्याला काय शेवगा घालायचे, हे आहे मटार घालायचे। मग त्याच्यानंतर ना हे 2 मोठे टमाटे चिरलेले, हे 2 टमाटे, आणि आपण जे मोठे 2 टमाटे चिरलेले होते ते घालून व्यवस्थित हलवून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये आपल्याला आता 1 ग्लास पाणी घालायचं। पाणी घालून व्यवस्थित ढवळायचं त्याला। याचे झाकण काढत आहे। आता आपला 10-15 मिनिट झालेला आहे। आता ही आपली भाजी शिजून तयार आहे। आता हे चौघांची भाजी तयार आहे। हे 4 जण खाऊ शकतात। कशी झाली मला आता हे कमेंटमध्ये तुम्ही सांगा। धन्यवाद।